मन मंदिरा गजर भक्तीचा. 750 वर्षापूर्वी लिहिली गेली, पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये माणसांनी कॉपी करून घेण्यामध्ये उलटसुलट घडलं. कुठे काना राहिला, कुठे मात्रा राहिली, आता टाईप आले त्याच्यावरची वरचंच उडलं, कानाच उडला, असं पुष्कळ वेळेला घडतं बरं का. पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी नाथांनी प्रतशुद्ध केली. त्यांना दृष्टांत झाला की माझ्या गळ्याला मुळी लागली आहे आणि ती प्रतशुद्ध कर. डिटेलमध्ये सांगत नाही बरं का. हे आपल्याला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कारण नसेल तर थोडक्यात सांगतो. नाथांचा अवतार जवळजवळ 400 काय त्या दरम्यानी साधारण. आणि नाथांच्या स्वप्नामध्ये महाराज गेले, त्याने अभंग लिहिला आहे. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, असा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भगवान स्वप्नात आले आणि मला सांगितलं माझ्या गळ्याला मुळी लागलेली आहे. थोडक्यात अगदी आवरून घेतो. नंदी जवळ द्वार आहे, तो नंदी आहे ना, तिथूनच एंट्रन्स आहे. तेव्हा आतमध्ये ये आणि माझ्या गळ्याला मुळी लागलेली ती काढ. नाथ महाराज गेले, तिथून विवरात गेले आणि प्रत्यक्ष माऊली तिथे त्यांना दिसली. हीच माझ्या दुधिवऱ्याच्या माऊलींची कल्पना आहे. ओघाने आलं म्हणून सांगितलं. मग ती गळ्याची मुळी काढली. याला तात्विक अर्थ खूप आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी जरी ज्ञानेश्वरी लिहिली तरी त्याचे नको ते अर्थ काढून, नको ते शब्द गुरसून ते म्हणले आता माझ्या गळ्याला मुळी लागली तेवढी तू काढ. अर्थ कळला का? जगदुद्धाराकरता लिहिलेला ग्रंथ नको ते वाङ्मय, नको ते शब्द घालून, नको ते काढून, म्हणजे काय झालं? माझा गळाच बंद केला या लोकांनी. आणि ती ज्ञानेश्वरी हातात दिली आणि त्यांना सांगितलं की ही प्रत तू शुद्ध कर. म्हणून जेव्हा आपण दुधिवऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती बसवली, जाऊन आपण अनेकांनी बघितले, नसेल तर यंदा बघाच, केव्हाही जा. मला असंच वाटलं की नाथांना जर दर्शन दिलं, नाथांना जर भेटले आणि त्यांच्या ओटात ज्ञानेश्वरी घातली तर माऊली आत्ता तिथे आहेत आणि असले तर कसे असतील ही कल्पना करून ती मूर्ती घडलेली आहे. अर्धोन्मलित नेत्र आहेत, आजूबाजूला मुळ्या आहेत. लक्षात ठेवा, शेवटचा श्वास गेला की बॉडीचा डिके सुरू होतो, नाश सुरू होतो. मग 350-400 वर्षानंतर जर नाथांना दर्शन होतं आणि तिथे त्यांनी लिहिले, मी निर्दोष वर्ण वपू सांगतोय, त्याच्याकरता एवढा प्रपंच केला. मग नाथांनी काय केलं? माऊलींचं स्मरण करून प्रतशुद्ध केली बरं का. आणि शेवटी ओवी टाकली आहे, ज्ञानेश्वरीचे पाटी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोठी ठेवली. काय लिहिलं की ही सांप्रदायिक प्रत, म्हणून वारकरी सांप्रदायिक प्रत मानतात. मग राजवाड्याची प्रत आहे, अमक्याची प्रत आहे, ज्याला ज्याला ज्या ज्या मिळाल्या, ही त्याच्या अगोदरची आहे, त्याच्या अगोदरची आहे. पण माझा आर्ग्युमेंट एकच आहे, अगोदरची असो नाही तर नंतरची असो, नाथांच्या ओट्यात टाकली, नाथाने केली नाही म्हणजे प्रत शुद्ध झाली. पुन्हा चर्चा करायचं काय कारण आहे? म्हणून वादात काही पडायचं गरज नाही. काही काही ज्ञानेश्वरीमध्ये तर उकारच काढलेत, ऋगु यजु, हे उकार जे आहेत ते काढूनच टाकलेत. पण इथे असं लिहिलंय, जसं निर्दोष वर्ण वपू आहे वेदाचा, त्याच्यामध्ये कुणालाही फरक करता येत नाही, तसं ज्ञानेश्वरी हाही मराठीतला वेद असल्या कारणाने तोही निर्दोष आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला मला काहीही फरक करण्याचा अधिकार, हे पक्क लक्षात ठेवा. निर्दोष वर्ण वपू की त्याच्यामध्ये काना मात्रा अनुस्वार सुद्धा फरक करण्याची काही आवश्यकता नाही. जरा पुढे जाऊ. आज स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा. स्मृती हेच त्याचे अवयव आहेत. आता वेदाचा एक दुसरा भाग आहे, त्याला स्मृती म्हणतात बरं का. स्मृतीमध्ये प्रख्यात स्मृती म्हणजे मनुस्मृती, याज्ञवल्क स्मृती बरं का. याला तुम्ही म्हणाल स्मृती का म्हटलं? स्मृती पुष्कळ आहेत, यादी पुष्कळ आहे माझ्याकडे. मनवादिक महर्षींनी राजधर्म, जाती धर्म, आश्रम धर्म, आचार्य धर्म, जातक धर्म, चौल धर्म, मौंजी बंधन, विवाह इत्यादी संस्कार विधी
आणि भक्ष अभक्ष शौच प्रायश्चित्त इत्यादी विषयाचे वेदानुसार विवेचन करणारे जे ग्रंथ आहेत, जे ग्रंथ लिहिले गेले त्याला स्मृती म्हणतात. वेदाचा हा एक भाग आहे. कसा लिहिला गेला? स्मृती का? जे ऐकलं, जे श्रवण केलं ते स्मृती करून, स्मरण करून लिहिलं गेलं म्हणून त्याला म्हणतात स्मृती ग्रंथ. माझं बोलणं कळलं का? स्मरण करून स्मृती. आपण म्हणतो ना, काय हो सध्या नीट दिसत नाही, स्मृतिभ्रंश झालाय का? तसं जुन्या मंडळीने स्मरण करून योग्य रीतीने लिहिलेले, नुसतं जे आठवेल ते नाही. माझं म्हणणं कळलं का? आता तुम्ही घरी गेला आणि एका माणसाने माझं प्रवचन लिहायला सुरुवात केली. घरी बसला रात्री, काय महाराजांचं ऐकलं, काय काय ऐकलं ते लिहिलं, हे चांगलं झालं. पण योग्य तऱ्हेने स्मरण करून आणि योग्य ते लिहिणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या गाठचं घालणं, आपल्याला एखादा शब्द आठवत नाही म्हणून आपण दुसरं काहीतरी लिहिणं, हे अतिक्रमण आहे त्या वाङ्मयावर आणि त्या व्यक्तीवर. म्हणून स्मृती ग्रंथाचा अर्थ असा आहे, स्मरण करून योग्य रीतीने लिहिलेला असल्यामुळे, म्हणजे आठवण स्मरण, त्याला काय म्हणतात? स्मृती ग्रंथ. मग मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती, या दोन आहेत. आता त्याच्याबद्दल पुष्कळ वाद आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या काही वादात मला शिरायचं नाही, काहीही गरज नाही आपल्याला. पण या मनुस्मृतीहून तर खूपच वाद आहे. काय त्याच्यात जे लिखाण केलं गेलेलं आहे ते अनेक पद्धतीने केलेलं गेलेलं आहे. काहींना जवळ केलेलं आहे, काहींना डावललेलं आहे. ओघाने ज्यांना डावलले जातात तो समाज दुखवला जातो, ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये काही वावगं काही नाही. ज्याला जवळ केलं जातं त्याला बरं वाटतं, ज्याला डावललं जातं तो समाज दुखवला जातो. काही काही ठिकाणी नुसतं डावललं गेलं नाही तर एखादं चुकून जरी कर्म घडलं तरी त्याला नको ती शिक्षा ठोठवलेली आहे. म्हणून काही काही वेळेला नको त्या गोष्टीही घडून गेल्या. तेव्हा त्याच्याबद्दल मला काही वादाच्या विषयात कोणत्या शिरायचं नाही. फक्त एक तुम्हाला निर्देश केला की वाचून बघा, तुम्हाला वाटलं तर. वाचून बघितल्यानंतर तुम्हालाच आश्चर्य वाटेल की असं कसं लिखाण केलं गेलं. पण इथे याच्यातलाच अर्थ ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी हा कौतुकाने जन्मान झालेला ग्रंथ आहे की जो सर्वांना अधिकार देतो, सर्वांना जवळ करतो, सर्वांना आपल्या उराला लावतो. वैदिक देवांना शिवता येत नाही आणि म्हणून तो पांडुरंग रूपाने आला की ज्याच्या चरणावर कुणालाही मस्तक ठेवता येतं आणि ज्याला उराउरी भेटता येतं. हीच झालेली सामाजिक क्रांती आहे बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणून स्मृती ग्रंथ, अंगिक भाव. पुढे काय ओवी आहे? स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव. अंगाचे भाव, शरीराची ठेवण, लावण्याची ठेव. काय असतं? थोडंसं गंमत म्हणून सांगतो आपल्याला. हे बॉडी बिल्डिंग असतं की नाही, उगीच आपलं काहीतरी ते पोट सुटलेलं आहे, ते अमकं झालेलं आहे, ते अमकं झालेलं आहे, असं काही ते बरं दिसत नाही. मग ते जाहिरात असते ना टी व्हीला, ते बेल्ट वापरला, ठक 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 केलं की एकदम हे आतमध्ये जातं, हे असं पुढे येतं. आणि मग अगदी ते जुन्या पद्धतीचं ते घड्याळ असा शेप बॉडीला येतो. मग तो पुरुष सुद्धा असा लगेच असं दाखवलेलं ते, आणि लगेच तो बेल्ट लावला की एकदम आतमध्ये गेलं, दिसतं बरं बरं का, बरं दिसतं ते. एकदम सोटलेला पोट काय दिसण्यापेक्षा तिथे असं मसल्स दिसतात. लक्षात आलं का? अंग सुद्धा दिसायला अंगिक भाव.
अंगिक भाव. अहो म्हणून तर आपल्याकडे ते सगळं निघालं ना, मिस्टर युनिवर्स, मिस युनिवर्स, मिस इंडिया, अमकी इंडिया. पोरांना कळलं हे. काही नाही कळलं तरी तेवढं नीट कळतंय सध्या सगळ्याला, कारण प्रत्येक पोरीला मिस इंडिया व्हायचं आहे. आता काय करता, काय कशाचं महत्व आहे? अवयवच, अंगिक भाव, शरीरच. तसा हा गणपतीचं शरीर कसा आहे? डौलदार आहे, सुंदर आहे. हे बघा, एक भाग सांगतो. सुटलेलं पोट निराळं आणि दोंदील निराळं. काय दोंदील म्हणजे कळलं का? कसं तिथल्या तिथे काही काय दोंदील म्हणजे काही माणसं जे पट्टा लावतात ना पॅन्ट घसरू नये म्हणून, त्याला ते जी होल्स असतात ना ती पुरतच नाही. ती एवढं गेलं तरी ते कुठच्या कुठे जात. असं ते इतकं आतमध्ये गेलेलं आणि ते पट्टा लावतं. मी म्हटलं पट्टा का? म्हणले टिकणारच नाही. बरं म्हटलं पट्ट्याचं पुरलं का? नाही म्हणलं आमच्या बायकोला सांगितलं निराळं करून दे, करून दिलं. आता हे काय तिथे काय बरं दिसतं का? बरं एवढं पुढे आलेलंही बरं दिसत नाही. माणसाचं पोट किती पुढे असावं? आपले उभं राहिल्यानंतर आपलेच आपल्याला अर्धे पाय तरी दिसले पाहिजेत. मी तुम्हाला आता या सगळ्या गोष्टी सुडवून सांगायचं आहे ना, नाही का? सुडवून म्हटल्यानंतर शरीराची रचना कशी असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. उगीच सुटलेलं म्हणजे ते बरोबर नाही. बरं एकदम खपाटीत गेलेलं तेही बरोबर नाही. पण माणसानं दिसावं की याला पोट आहे. म्हणजे सुटलेलं नाही पण दोंदील. बरं का? एकदम दिसायला कसं, असायला कसं. हां, एक लक्षात ठेवा, याचंच ठेवण म्हटली आहे शरीराची. तसं या गणपती बाप्पाची ठेवण कशी आहे? सुडोल आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. आणि पोट नीट असावंच लागतं हो. देव नाही आपलं पोटात घालणार तर कोण घालणार? आता तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मोठा आहे. किती जणांचं किती पोटात घालतो, नाही का? अहो देवाचं पोट तसंच असावं लागतं दोंदील. पोटात घातल्याशिवाय, एक लक्षात ठेवा, पोटात घालते ती आई, पोटात घालतो तो बाप, पोटात घालते ते संत आणि पोटात घालतो तो देव. बस एवढा त्याच्यातला साधा सरळ अर्थ आहे. अर्थ आहे इतके गुणदोष पोटात घालून तुम्हाला मला रक्षण करायचंय. म्हणून अवयव कशा आहेत म्हणाले? देखा अंगिक भाव. हो, अतिशय सुंदर. सौंदर्याची खाण साठा कसं दिसायला पाहिजे? सुंदर. अर्थशोभा, स्मृतीच्या अर्थातील प्रगल्भता, तीच या स्मृतिरूपी अवयवातील शोभा आहे. महत्वाचा भाग असा आहे की शब्द कशाने उठून दिसतात. आता मी बोलतो, काही वेळेला तुम्ही टाळ्या वाजवता. टाळ्या त्या शब्दाला वाजवता का त्या शब्दातून प्रगट होणारी अर्थाची जी शोभा आहे त्या अर्थाच्या शोभेला टाळी वाजवली जाते. म्हणून नुसता शब्द असून उपयोग नाही, तर त्या शब्दाला अर्थ असा शोभून दिसला पाहिजे. उच्चारल्याबरोबर आनंद वाटला पाहिजे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ठीक आहे, आता गंमत बघा. कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली. बघा आता कसं प्रगट झालं. प्रत्येक शब्दातून एक एक शोभा प्रगट झाली. तसं ओंकार उच्चारल्याबरोबर त्या गणपतीच्या सबंध शरीराची एक शोभा प्रगट झाली. शोभा कसा गणपती आहे? ओंकार रूप गणपती आहे. शब्द ब्रह्म आहे. लक्षात ठेवा, शब्द ब्रह्म म्हटल्याबरोबर त्या ब्रह्म शब्दातून एक वैशिष्ट्यपूर्ण शोभा प्रगट झाली. ब्रह्म झाला माणूस चकित. लक्षात ठेवा,
त्याच्यातल्या अर्थाने त्या शब्दाला शोभा येते. सजवलेली प्लेट चांगली दिसत नाही. दिसायला चांगली असली आणि तोंडात घातल्यानंतर बिघडली नाही, रुचीने चांगली आहे दिसायला चांगली असली तरी, नाही का. काही वेळेला अगदी हॉटेलमध्ये आपण जातो, आता काय हॉटेल प्रख्यातच असतं, त्यामुळे त्या सजवलेल्या गोष्टी त्यांना तेच जास्ती शिकवलेलं असतं की डेकोरेशन कसं करावं. मग एखादी अगदी काकड्या ठेवताना सुद्धा 4 पानं असे इकडे ठेवून बिवून मग ती काकडी मांडून अमकं तमकं व्यवस्थित ठेव. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या सकाळी 6 वाजता कापून ठेवलेल्या बशा असतात, त्या रात्री 10 वाजेपर्यंत त्यातलीच एक प्लेट येते. किती डास बसतात आणि किती काय होतात, म्हणून रोगराई होते. कळलं का तुम्हाला. दिसायला चांगलं दिसतं नाही असं काही. हां, जेवण चांगलं दिसायला दिसतंय, तोंडात घातलं म्हणलं काहीतरीच लागतंय रे, काहीतरीच लागतंय रे. हां, लक्षात ठेवा, शब्दाचं जरी कौतुक असलं तरी त्या शब्दातला जो दडलेला अर्थ आहे तो जर प्रगट झाला तर त्याची शोभा अलौकिक असते. अलौकिक असते हे विसरू नका कधी. म्हणून शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी जे वापरले ते इतके सुंदर. पुढा स्नेह पाजरे, बघा शब्दाचंच कौतुक सांगतो. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपाधी. मन मंदिरा गजर भक्तीचा.